चला मॅचला सुरुवात पुनश्च एकदा वाकत चषक 2025 मध्ये सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहताय 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र आता 18 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अफजल टिवाले सॅकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती आबिद खोत हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. आणि पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पहिलं P1चं षटक घेऊन आला प्रवीण पतारे. व पहिला फुलटॉस बॉल बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे अफजल टिवालेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती हा चौकार. 29 धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात केली आहे 7-11 दामट टीमनं. पहिल्याच बॉलवरती चौकार. 4 धाब्यानं सुरुवात तर झाली आहे. प्रवीण पतारेनं पहिला बॉल अगदी आपण पाहताय फुलटॉसच टाकलाय. त्याला फक्त दिशा दिली, फ्लिक केलं आणि तिथून मात्र त्या 4 धावा प्राप्त केल्या. कारण की आता 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक आहे. इथे मात्र दोनच फिल्डर बाहेर आहेत. त्याचा फायदा तर उचलावाच लागेल आणि तो उचलत असताना हो इथे देखील पाहताय फटका चांगला आहे. कव्हरमधून बॉलला काढलं. बॉल चाललाय डीप कव्हरकडे, जाईल सीमा पार. आणखीन एक वार अफजल टिवालेचा मिळालाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग करतोय अफजल टिवाले. 2 मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये जिथून क्वार्टर फायनलची मॅच आहे, जिंकलो तर ट्रॉफीसाठी जरूर असू, त्या मॅचमध्ये अफजल टिवालेचे 2 वार पाहायला मिळाले. एक अगदी आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि एक आपण पाहिला तो डीप कव्हर मध्ये. चौफेर फटकेबाजी, 2 बॉलमध्ये 2 चौकार. 8 धावा धावफलक्यावरती. 18 मध्ये 29 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे, चांगला स्टार्ट सुसाटानं सुटली आहे. 7-11 दामट टीम 29चा पाठलाग करण्यासाठी. कॅमेरामन ऋतिक दलवी आपण पाहताय मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. सराव कुठे केला आता निशू बागडेला देखील हा प्रश्न पडला. ओ फटका आणखीन एक चांगला. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराचे हॅट्रिक कंप्लीट करतो आपल्या अनोख्या स्टाईलनं. गुडघे टेकून हा फटका सजवलाय अफजल टिवालेनं. ठोकले चौकाराचे हॅट्रिक. 3 बॉलमध्ये सलग 3 चौकार ठोकलेत प्रवीण पतारे यांच्या विरोधामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीनं वारा अगदी वेगानं धावतोय ना, त्याच पद्धतीनं बॅटिंग करतोय अफजल टिवाले. 3 बॉलमध्ये 3 चौकार, जबरदस्त बॅटिंग. 12 धावा धावफलकावरती. ओ स्विच इट, आणखीन एक मिळेल का? बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, थळमानला यावेळी. आणखीन एक स्विच इटचा चौकार. 4 बॉलमध्ये 4 चौकार. घनागती प्रहार चढवायला सुरुवात केली आहे अफजल टिवाले. छोटा पॅकेट बडा धमाका आहे आणि ज्या ज्या वेळी संधी मिळते त्या त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं करणारा हा खेळाडू आहे. फार कमी वयामध्ये या टीममध्ये त्याला जागा मिळाली आहे आणि ती का मिळाली ते मात्र दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 4 मारलेत. धावसंख्या 16. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आज दामटच्या मैदानावरती पहिली मॅच खेळायची आहे आबिद 11 दामट टीमला. हो यावेळी देखील आपण पाहताय हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु यावेळी फिल्डर आहेत. इथे मात्र फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्यानं आपण पाहताय स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. 17 धावा 5 बॉलमध्ये बनवल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार घेतला. पॉवरफुल बॅटिंग अफजल टिवाले. ओ यावेळी आबिद खोत, बहती गंगा में हाथ धोने का प्रयास. बॉल सीमा रेखा के बाहर. 6 षटकार. 9+4 9+4 5 धावा धावफलकावरती आणि या 5 धाव्यानं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते तब्बल 22 वरती. 22 धावा धावफलकावरती प्रवीण पतारे यांच्याकडनं अशा अपेक्षा कदापित नसतील टीमला,
कारण की प्रवीण पतारे एक मोस्ट ऑलराऊंडर प्लेयर आहेत आणि त्यांच्याकडे सातत्यानं टीम त्याच हेतून पाहत असते, त्याच उद्देशानं पाहत असते की सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू अशा पद्धतीनं आपण पाहताय चुक्या करतील का. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 22. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 13 आणि धाबा बनवायचे त्या 7. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रवीण पतारे. 13 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. मॅच पूर्णपणे फिरवली आहे. हो इथे आपण पाहताय वाईट बॉल आलाय. तर 13 बॉल मध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि फ्रीट मात्र कायम असेल. ओ इथे देखील आपण पाहताय आणखीन एक वाईडच. आता 5ची गरज आहे. 13 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 13 बॉल 5 धावसंख्येची गरज. अजूनही आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचले 24. हो चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. आता 12 मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि साईक वरती आता मात्र अफजल टिबाले आपण त्यांना पाहणार आहोत. 5 बॉल ज्या पद्धतीनं फेकलेत खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रवीण पतारे यांनी त्या 5 बॉल मध्ये जावा खऱ्या अर्थानं या ठिकाणी बनल्या आणि शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं तो डॉट बॉल आला. या बॉलची अपेक्षा होती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. अजूनही मॅच संपलेली नाही आहे कारण की 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 5. 12 बॉल 5 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच इथून मात्र संपलेली नाही आहे. हो चांगला बॉल स्विच हिट करायचा होता परंतु इथे डॉट बॉलच आला. 11 मध्ये 5 बनवायचे आहेत. जरूर मॅच तुमच्यासाठी क्लोज आहे, तुमच्या बाजून आहे, परंतु मॅच फिरायला टाइम लागत नाही. हे देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळालंय कारण की समोर आपण पाहताय मारुती आहेत. हो पाठीमागे खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेगला क्लिअर केलाय. मिळतोय चौकार. एका धावसंख्येची गरज आहे. हो इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु तो देखील फेल ठरला. अजून प्रतीक्षा करावी लागेल. 1 धाव बनवायची आहे आणि डायरेक्ट टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचायचं आहे. 1 धाव आली तर मात्र टॉप 4. हो आणखीन एक डॉट बॉल. धावा थोडासा असतं ना तर या मॅच मध्ये मजा आली असती. या षटकातील 4 बॉल समाप्त झाले. 4 धावा खर्च केल्यात. 2 बॉल बाकी आहेत. म्हणजे 8 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. हो आणि इथे चौकारानं मॅच